मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. महाराष्ट्र सरकारमधील महायुती सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप एकदाच जाहीर झाल्याने एका महत्त्वपूर्ण विषयावर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत असलेला जो वादंग निर्माण झाला होता त्यावर अखेर पडदा पडला. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील जे 6 दिवसांचं अधिवेशन पार पडलं ते अधिवेशन हे बिन खात्याचं मंत्र्यांचं जगाच्या पाठीवरील पहिलं अधिवेशन असेल असं उपहासाने म्हटलं होतं आणि उपहासात्मक म्हटलं होतं. तरी त्यामध्ये मित्रांनो कुठलंही अनुचित असं काही नव्हतं. अखेर मंत्रिमंडळातील जबाबदारीचं वाटप हे पूर्ण झालं आणि राज्य सरकारचं खाते वाटपाचं घोडं अखेर गंगेत न्हाऊन निघालं. अभूतपूर्व असं बहुमत घेऊन महायुती सरकार हे सत्तेवर आलं आणि महायुती सरकार सत्तेवर आला असताना आता मात्र महायुतीच्या सरकारसमोर वेध लागलेले आहेत ते जिल्ह्यातील ठिकठिकाणी असलेल्या पालकमंत्री पदाचं. त्यातही नाशिकच्या पालकमंत्री पदावर कोण असणार ही चर्चा केंद्रस्थानी असून याबद्दल कमालीची उत्सुकता आणि कमालीची उत्कंठा ही शिगेला पोहोचली आहे. मित्रांनो, उत्कंठा शिगेला पोहोचण्याचं कारणही तसंच आहे. 10-12 वर्षानंतर येणारा नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जगभरातील भाविक भक्तांची मांदियाळी ही नाशिकमध्ये अवतरणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक पालकमंत्र्यांपैकी नाशिकचं पालकमंत्री पद कोण असणं हा मात्र त्या पालकमंत्र्याचा सन्मान आणि गौरव या ठिकाणी समजला जाणार आहे. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री कोण व त्या पदाचा प्रबळ दावेदार कोण ही नाशिक जिल्ह्यातील चर्चा आता मोठ्या प्रमाणावर चविष्टपणाने चवदारपणाने ऐन गुलाबी थंडीतही ती रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहेत. अलीकडच्या काळामध्ये गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं. छगन भुजबळ आता मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे छगन भुजबळांचा पालकमंत्रीपदाबाबतचा विषय हा संपल्यात जमा आहेत. तरी भुजबळांचं वादळ हे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर आणि महायुती सरकारमध्ये हे घोंगावतंय. परंतु त्यातून छगन भुजबळांच्या हातामध्ये काही पडेल असं चित्र अजिबात दिसत नाहीये. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नजरा या पालकमंत्री पदासाठी एकवटल्या असल्याचं स्पष्टपणाने दिसतंय. त्याचा कारणही मित्रांनो तसंच आहे. 2027ला नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणं हे मात्र खूप वलयांकित बनलं आहे. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी बनलं आहे. हजारो कोटींचा निधी आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा सिंहस्थ निधी, त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद ही एक पर्वणी असू शकते. मित्रांनो, ती पर्वणी कुठली असू शकते याच्या तपशिलामध्ये आणि याच्या खोलामध्ये या ठिकाणी अजिबात जाणार नाहीये. परंतु नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी महायुती सरकारमधील तिन्ही घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर कमालीचं शीतयुद्ध या ठिकाणी रंगताना दिसतंय. त्यामुळे सत्तेच्या मंत्रिपदाच्या पंक्तीला रसरशीत पालकमंत्रीपदाचं गुलाबजाम हे असायला हवं. या ईर्षेने जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते हे कंबर कसून कामाला लागल्याचे चित्र अतिशय स्पष्टपणाने दिसतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात 7 जागा जिंकल्या, त्या खालोखाल भारतीय जनता पक्षाने 5 जागा जिंकल्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त नाममात्र 2 जागा या ठिकाणी जिंकता आल्या. गत वेळच्या महायुती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेच्या गटाला म्हणजे दादा भुसेंना ते पालकमंत्रीपद मिळालं होतं. अजितदादांचा गट हा उशिराने महायुतीच्या सरकारमध्ये दाखल झाला आणि दाखल झाला असताना अजितदादांच्या गटाने नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं यासाठी कमालीचा अट्टहास हा त्यावेळेस धरला होता. पर्यायाने अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यास हा महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांनी विरोध केला. हा शीर्षस्थ नेत्यांनी केलेला विरोध हा फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पालकमंत्रीपद मिळण्यासाठी केलेला विरोध नव्हता.
तर तो छगन भुजबळांना पालकमंत्रीपद देण्यास केलेला विरोध होता, हे देखील त्यावेळेस समोर आलेलं होतं. आज मात्र छगन भुजबळांची महायुती सरकारमधील अवस्था आपल्याला माहीत आहे. छगन भुजबळ ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यानंतर दादा भुसे पालकमंत्री झाले. दादा भुसे पालकमंत्री झाल्यानंतर दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या, म्हणजे ज्याला आपण डीपीडीसी म्हणतो, त्या डीपीडीसीच्या एकाही बैठकीला छगन भुजबळ हे नाराजीच्या सुरात असल्यामुळे, नाराजीच्या भावनेत असल्यामुळे एकाही बैठकीला हे भुजबळ भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीला उपस्थित झालेले नव्हते. ही मात्र या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. 1991च्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात छगन भुजबळ यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला असताना त्यांना तात्काळ ही मंत्रिपदाची शपथ ही घेतली होती. जे छगन भुजबळ त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये, असंख्य नेत्यांबरोबरच पुरोगाम्यांमध्ये देखील छगन भुजबळ हे 1991ला हिरो झाले होते. त्या छगन भुजबळ आज 2024च्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झिरो झाल्याचं आपण या ठिकाणी स्पष्टपणाने समोर आलं आहे. मित्रांनो, छगन भुजबळांची जी अवस्था आज राजकीय पटलावर झालेली आहे, याला फक्त कालचक्र आणि याला फक्त काळाचा महिमाच म्हणू शकतो. जे भुजबळ आज वयाच्या 77व्या वर्षी देखील राजकीय अस्तित्वाची लढाई ही पणाला लावून लढत आहेत, परंतु त्यामध्ये भुजबळांना कितपत यश येईल याबद्दल मात्र मोठी साशंकता दिसते. भुजबळांची नाशिकमधील असलेली बालेकिल्ल्याची अभेद्य चिरेबंदी आज मात्र ढासळू पाहते आणि त्यातून अजितदादांकडे असलेल्या भुजबळांच्या नाराजीने, जी नाराजी माणिकराव कोकाटेंना या ठिकाणी फलदायी ठरली. सिन्नर विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या माणिकराव कोकाटेंना छगन भुजबळांची असलेली नाराजी ही मात्र या ठिकाणी लॉटरीच्या स्वरूपात, मंत्रिपदाच्या रूपात ही मिळून गेली. आज नाशिक जिल्ह्यातून मंत्रिपदाचा विचार करायचा झाला तर माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संख्याबळाच्या जोरावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पालकमंत्रीपद मिळेल असं राजकीय वर्तुळात हे गृहीत धरलं जातंय, किंबहुना तसं मानलं देखील जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आधिपत्य राखण्यासाठी आणि विविध विकास कामांचा निधीचा विनियोग हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, म्हणजे डीपीडीसीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे अजितदादा गटच नव्हे तर भारतीय जनता पक्ष ही हातातून निसटलेले नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे स्वतःकडे ठेवण्यासाठी कमालीचं शर्तीचा प्रयत्न या ठिकाणी करताना स्पष्टपणाने हे दिसत देखील आहेत. भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांचंही नाव नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या 5ही आमदारांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे असावं, यासाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील आमदार हे कमालीचे आग्रही या ठिकाणी असल्याचं दिसतंय. यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून मागच्या सिंहस्थासाठी गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी होती आणि गिरीश महाजन यांनी ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणाने ही सिंहस्थ कुंभमेळ्याची गत सिंहस्थामध्ये पार पाडली होती. त्यामुळे गिरीश महाजन आणि दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांच्यापैकी कोणाला पालकमंत्री पदाची संधी मिळते याची उत्कंठा ही मोठ्या प्रमाणावर ताणली जाते. ही ताणल्या जाण्याच्या पाठीमागे जे कारण असेल ते मात्र निश्चितपणाने हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील विकासाची गोदावरी ही पालकमंत्री पदाच्या रूपाने कोणाला खेळवण्याची संधी ही मिळते, यासाठी सर्वांच्या नजरा ह्या पालकमंत्री पदाबद्दल ह्या खिळून राहिलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही मंत्रीपद हे मिळालेलं नाहीये, त्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री असावा असा धोरणात्मक निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवर कमिटीने घेतला असल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांचं पारडं आज मात्र जड मानलं जातंय.
तथापि राजकारणामध्ये सत्तेचं पारडं हे इकडून तिकडं फिरवण्यात भारतीय जनता पक्ष माहीर असल्याने नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा एक्झिट पोल हे मात्र या ठिकाणी वर्तवणं तसं कठीणच दिसतं आहे. बघूया नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत नक्की कोकाटेंची वर्णी लागती की दादा भुसेंची वर्णी लागती की पुन्हा गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवतात हे येणाऱ्या काळातच दिसेल. तुर्तास आज एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.